मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग पण खूप मजेशीर दाखवलाय बरं का त्यांनी प्रेक्षकांना. शेवटपर्यंत बघा, मस्त भाग दाखवलाय आजचा. अवनी राजासाठी मलम घेऊन येते. त्याचा पाय भाजलेला असतो ना, चहा सांडला असतो त्याच्या पायावर, म्हणजे त्याने स्वतःच सांडून घेतलेला असतो. काल आपण पाहिलं. अवनी त्याला म्हणत असते, आणि इकडे राजा मी मलम लावते. राजा म्हणत असतो, नको, पायाला कुठे हात लावता तुम्ही माझ्या. अवनी म्हणत असते, काही होत नाही रे, तू नाही का काल माझ्या हाताला मलम लावून दिलास. राजा म्हणत असतो, अहो ते हाताचं वेगळं, पायाला कुठे हात लावता तुम्ही माझ्या, चांगलं नाही वाटत ते. अवनी म्हणत असते, काही नाही होत, आणि इकडे असं म्हणून ती आता त्याच्या पायाला मलम लावत असते बरं का. पण हा आगाऊ आहे ना धन्या, जरा ओव्हर बोलून जातो बरं का. तो म्हणतो, बरं झालं राजादाच्या पायावर चहा सांडला, वठावर नाही तर गालावर सांडला असता तर अवघड झालं असतं. हे जरा तो जास्तीच पांचट बोलला बरं का प्रेक्षकांनो. तो लहान आहे, त्याने असं बोलायला नको होतं. हे ऐकून अवनीला खूपच ऑड वाटलं. त्यामुळे आता अवनी पटकन घरात निघून जाते. पण आता राजाला खूप राग येतो ना धन्याचा. सगळ्याच भावांना राग येतो, लहान असून पण जरा जास्तीच बडबड करतोय म्हणून. आता अवनी आतमध्ये निघून गेल्यावर हे त्याला मस्त धारेवर धरतात. धन्याला कळतं बरं का की त्याचं काहीतरी चुकलंय. तो म्हणत असतो, सॉरी सॉरी, माझं चुकलं का काही. यशोदा म्हणत असतो, जरा चुकलं. पाण्या, याला जरा इकडं आण बरं, आण जरा गुप्तगुप करू जरा त्याच्याशी. पाण्या आता त्याला धरणार तेवढ्यात आता हा धन्या म्हणतो, गुप्तगू कशाला करायची, नको नको, मला नाही गुप्तगू करायची, असं म्हणून तो घरात पळणार असतो बरं का. तेव्हा पाण्या त्याला अडकवतो आणि म्हणतो, गुप्तगू तर तुला करायलाच पाहिजे ना भाऊ, लई शरारत वाढली आहे तुझी. आता पुन्हा पळणार असतो तेव्हा राजा अडवतो धन्याला आणि म्हणतो, आता नाही जायचं, आता तुझ्या दोन्ही तशरीफचे टोकरे घ्यायचे आणि यशोदाकडे जायचं. आता धन्या घाबरला बरं का, त्याला कळलं आपल्याला फटके पडणार आहेत. आता तो घाबरतो आणि म्हणतो, ए नाइंसाफी करताय तुम्ही, मी वहिनीला बोलवाल बरं का. ओ वहिनी वहिनी. लगेच यशोदा म्हणतो, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, चला चला, ओके ओके, असं म्हणून हे सगळे पांगतात बरं का. आणि इकडे तिकडे बघतात. याला वाटतं वाचलो आपण, हसायला लागतो बरं का धन्या लगेच. पण आता पाण्या त्याचं तोंड दाबतो आणि हे सगळ्याचे सगळे मिळून धपाधप आणतात त्याच्या तशरीफवर. बोलशील असं, बोलशील पुन्हा, असं म्हणून आता त्याला घरात घेऊन जातात दोघं जण हे. तेव्हा राजा पटकन त्यानं ते चादरीत लपवलेलं असतं ना सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट घेतो आणि त्या पिशवीत टाकतो. आता ती पिशवी आहे ना प्रेक्षकांनो, नेमकी यशोदाची असते बरं का. आणि यशोदा ती पिशवी घेऊन जातो आणि त्याला राजाच्या लग्नाचं सिक्रेट कळतं. आता त्याला माहितीच असतं, पण हे नसतं माहिती बहुतेक की त्यांचं लग्न रजिस्टर वगैरे आहे, अवनीचं आणि राजाचं. राजाला वाटतं आपण सुटकेचा निश्वास सोडलाय, पण कसलं काय, आता पुढे जास्ती धमाल आहे. इकडे हा अण्णा येतो घराजवळ आणि आल्या आल्या त्याच्या लक्षात येत नाही त्या अण्णांच्या, त्यांनी ना रांगोळीवर पाय दिलेला असतो बरं का. चुकून होतं त्यांच्याकडनं आणि आता मात्र त्यांच्या लक्षात येतं आणि गोंधळ उडतो त्यांचा. त्यांना कळत नाही आता काय करावं. ती रांगोळी अर्धवट पुसलेली असते त्यांच्याकडनं, पण ते आता सगळी पुसतात, झाडून घेतात ती रांगोळी आणि आता तिथे त्यांच्या हाताने खडूने रांगोळी काढायला लागतात. हे कुछ ज्यादा हो गया. धन्या आला बरं का तिथे आणि म्हणत असतो, ओ अण्णा अण्णा, हे काय केलं तुम्ही. धन्या सगळ्यांना आवाज देतो आता बाहेर. अण्णा गडबडून जातो आणि म्हणतो, अय अय, मी मी कुठं काय केलं, काही नाही केलं. अण्णांनी खडूने रांगोळी काढलेली असते बरं का. अण्णा म्हणतो, कशाला बोलल तू सगळ्याला. धन्या म्हणतो, मी बोलला. आता अवनी बघते आणि ती रांगोळीचे कसे सगळे 3-13 वाजलेत ते लक्षात येतं सगळ्यांच्या. धन्या म्हणतो, बघा बघा हे काय केलं अण्णाने. अण्णा खूप गमतीशीर माणूस आहे. अण्णा लगेच म्हणतो, काय छान रांगोळी काढली, कुणी काढली ही रांगोळी. धन्या म्हणतो, काय हो अण्णा, तुम्ही आले तेव्हा पहिल्यापासून अशीच होती का रांगोळी. अण्णा म्हणतो, हा मस्त अशीच होती, मस्त मस्त रांगोळी आहे. धन्या म्हणतो, अण्णा तुम्ही काढलेल्या रांगोळीलाच मस्त म्हणताय ना. अण्णा म्हणतो, नाही रे, मी कुठे काढली रांगोळी, सुनबाईने काढली असेल. धन्या म्हणतो, हो अण्णा, वहिनी आर्टिस्ट आहे आणि ही रांगोळी. अण्णा लगेच म्हणतो, मस्त आहे मस्त आहे, रांगोळी पण मस्त आहे. धन्या म्हणतो, नाही हो अण्णा, अहो एखाद्या ट्रकवाल्याने काढल्यासारखी वाटायली ती रांगोळी. अण्णा लगेच म्हणतो, होय काय, असं झालं काय, अरे देवा, ठिपक्याची रांगोळी होती का काय होती कळणं झालंय. सुनबाई, असं तो मनातल्या मनात बोलतो बरं का आणि म्हणतो, सुनबाई किती किती ठिपके होते का रांगोळीवर. यशोदा म्हणतो, अण्णा तुम्हीच मोडली ना ती रांगोळी. अण्णा म्हणतो, चुकून झालं रे, माझं चुकून झालं, सॉरी, असं म्हणून हात जोडतात. तेव्हा पाण्या हसायला लागतो आणि म्हणतो, अरे रे काय तुम्ही पण, कोण सॉरी म्हणू राहिलं पा. हो अण्णा, आमच्या कानावर आमचा विश्वासच नाही बसू लागला. अण्णा म्हणतात, अरे गप्पा बसा रे. मग अवनी म्हणते, अण्णा ठीक आहे, राहू द्या, सॉरी नका म्हणून मी काढते हा परत रांगोळी. बाहेर पाऊस चालू असतो बरं का प्रेक्षकांनो आणि पावसात रांगोळी काढता येतात. राजा हळूच म्हणतो, अण्णा परत मोडतील बरं का रांगोळी. अण्णा म्हणतो, तुला असा हानीन न, पुन्हा पुन्हा रांगोळी मोडायला काही येड लागलं का मला.
पाण्या म्हणतो मग आधी कशाला मोडली. अण्णा म्हणतो चुप बसा. धन्या त्यांची गंमत करत म्हणतो अण्णा औषध घेतल्यावर तुम्ही येड्यावानीच करता बरं का. तेवढ्यात अवनी येते आणि म्हणते ठीक आहे अण्णा, तशी तुम्ही बरी काढली अण्णा, छान काढली आहे रांगोळी. लगेच अण्णा म्हणतो हो हो छान काढली ना. अवनी म्हणते मी रंग भरते अण्णा त्यात. लगेच अण्णा म्हणतो अगं सुनबाई मी करतो की मदत तुला. अगं मी पण भरू लागतो तुला रंग. अण्णा इनोसंट आहेत बरं का तसं बघितलं तर. आता अवनीला म्हणतात आणि इकडं मी पण भरतो रंग. अवनी आणि अण्णा दोघे मिळून त्या रांगोळीला पुन्हा छान करतात, कलरफुल करते रांगोळी आता अवनी आणि मस्त दाखवलंय बरं का प्रेक्षकांना. आता इथे आपल्याला बाईचा आशीर्वाद या मालिकेचं म्युझिक ऐकू येतं आणि या म्युझिकच्या माध्यमातून आपल्याला हा सीन दिसतोय. अण्णा रांगोळी काढायला मदत करतो अवनीला आणि अवनी त्या रांगोळीत छान रंग भरते. मस्त दिसते की नाही रांगोळी. आणि अवनी राजा आणि यशोदाकडे बघून आता स्माईल करते. झाली बाबा एकदाची रांगोळी पूर्वीसारखी. आता अवनीच्या माहेरचं सीन दाखवलंय त्यांनी. अवनीची भाऊजाई येते आता तिच्या आईकडे. आता तिची आई जरा टेन्शनमध्ये असते बरं का. आता अवनीची भाऊजाई म्हणते आई ते मला बोलायचं होतं तुमच्याशी. अवनीची आई म्हणते बोल ना. त्यावर आता ही स्वाती म्हणते मला कळतच नाहीये नेमकं कशावर विश्वास ठेवू मी. तुम्ही मगाशी अवनीसाठी देवाजवळ प्रार्थना करत होत्या आणि ते खरं होतं की बाबांना सर्टिफिकेट जाळण्यासाठी मदत करत होता ते खरं होतं. कळत नाहीये मला काय खरं आहे काय खोटं आहे. माझा गोंधळ झाला आहे खूप आई. आई सांगा ना आई. म्हणजे तुम्ही सुनेला लेकीसारखं वागवता ना आणि तुमच्या पोटच्या लेकीला मात्र तुम्ही असं लेकीसारखं नाही ना वागवते हो. तुम्ही चुकतंय तुमचं. आता जेव्हा ती असं म्हणते तेव्हा अचानक अवनीचे बाबा येतात आणि म्हणतात बरोबर आहे तुझं बाई, चुकतंच आहे आमचं. सुनेला मुलीसारखं वागवलं ही आमची चूकच झाली. अगं चूक नाही ग, आमच्या हातनं खूप मोठा अपराध घडला नाही का. अवनीची आई घाबरते आता. आता अवनीचे बाबा पुढे म्हणतात सासूरवास काय असतो ना ते माझ्या मुलीला विचार ग स्वाती. नाही माझी मुलगी दांगटांच्या घरामध्ये भोगते सासूरवास. क्षणाक्षणाला दुःखी होते माझी मुलगी आणि ही इकडे सुखात आहे. सासरी आनंदानं सुखात नांदतेस ग तू. आमचं दुःख तुला कधी कळणार नाही ग. अगं तुला तर कायम अवनीचंच दुःख दिसणार. तिचं दुःख तिने स्वतःहून ओढावून घेतलंय. आम्ही नाही सांगितलं तिला ते दुःख ओढावून घे. तिने त्या ड्रायव्हरवर प्रेम केलं आणि त्याच्यासाठी निघून गेली ती घरातनं. नाही 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 हिला ना सासूरवास म्हणजे काय असतो तो एकदा दाखवलाच पाहिजे. आता त्यावर स्वाती म्हणत असते बाबा ऐका ना. अहो मी फक्त लगेच आता तिचे बाबा म्हणतात अवनीचे अवनी रडली की तुला खूप पुळका येतो ना. तुला आमची दया येत नाही का ग. अगं इथून ती गेली तेव्हापासून तिचे आई वडील एकदाही झोपले नाही. सतत रडताय, सतत टेन्शनमध्ये. तुला आमचं दुःख नाही दिसत का ग. आमचं पुळका नाही येत का ग. अगं नाहीच येणार कारण तुला आमचं दुःख बघायचंच नव्हतं ना. कसं असतं ना बाप आणि मुलीचं एक नातं असतं. मुलीने जरी बापाकडे पाठ फिरवली ना तरी बाप कधीच मुलीकडे पाठ फिरवणार नाही. कधीच नाही. लक्षात ठेव स्वाती. मी पण माझ्या मुलीकडे कधीच पाठ फिरवणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिच्या सुखासाठी धडपडणार आहे. तिला घरी परत आणण्यासाठी ते काही वाटेल ते करू शकतो मी. ज्यांनी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नेली ना त्यांना मी सोडणार नाही. त्यांना नाही रस्त्यावर आणलं ना तर नावाचा आता महेश महेश असं म्हणून ते ओरडायला लागतात. महेश येतो तिथे आणि मग ते म्हणतात काय रे केव्हाचा हाका मारतोय तुला. महेश म्हणतो काय झालं बाबा. त्यावर आता देशमाने म्हणतात त्या दांगटांच्या घरावर केस चालू आहे की नाही, मला त्या केसचे सगळे कागदपत्र आणून दे. महेश ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच निघून जातो बरं का. आता ते देशमाने म्हणतात त्या दांगटांना रस्त्यावर आणल्याशिवाय माझी अवनी काही घरात परत येणार नाही. नेमकं अवनीच्या बाबांच्या मनात आता काय आलंय ते कळत नाहीये पण काहीतरी पुढचा डाव ते टाकणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. अवनीच्या आईला पण टेन्शन आलंय आणि अवनीच्या भावजाईला पण टेन्शन आलंय. बघा तर आता पुढे पुढे कळेलच आपल्याला मालिकेत नेमकं काय होणार आहे ते. आता इथून पुढे आपण बघतोय राजा आणि धन्या कॅरम खेळत बसलेले असतात बरं का. धन्याने कॉलेजला सुट्टी टाकलेली आहे, बुट्टी मारली आहे. एवढ्यात अवनी येते तिथे बसायला. यशोदा म्हणत असतो चला रे उपमा केलाय खाऊन घ्या आणि दुपारचं जेवण पण खाऊन घ्या बरं का. तेवढ्यात आता हा धन्या म्हणतो दादा आज काय स्पेशल केलंय. यशोदा म्हणतो जे केलंय ना ते गपचूप खाऊन घ्या बरं का. मग धन्या म्हणतो चवळीची उसळ चपातीच असेल. तेवढ्यात अवनी म्हणते धन्या तुला स्पेशल पाहिजे असेल ना तर ते तू स्वतः बनव बरं का. धन्या म्हणतो हा मी बनवू शकतो ना मी घरीच आहे आज दुपारी. त्यावर यशोदा म्हणतो का रे. धन्या म्हणतो दादा आज कॉमन ऑफ आहे कॉलेजचा, जेवायला एकत्र जेऊयात, लंच पण एकत्र करूयात. मग लगेच राजा म्हणतो म्हणजे 3 ठिकाणा आणि काम फवारा, मी पण घरीच आहे आज. मग अवनी म्हणते तू कशाला घरी थांबतोय. यशोदा म्हणतो कामावर जाय राजा, तो नाना वरडल ना. लगेच आता अवनी म्हणते नाना एक्झॅक्टली कोण आहे.
नाही म्हणजे यशोदा, कंपनी तर राजाचीच आहे ना, मग ते का ओरडतील ह्याला? लगेच आता धन्या म्हणतो, "ना नाना म्हणजे." राजा धन्याला बोलू देत नाही आणि लगेच अवनीला म्हणतो, "ते माझे पार्टनर आहेत. पार्टनर आहेत ते माझे." यशोदाला कळलं, की हा हेही खोटं बोललाय अवनीशी. आता लगेच राजा म्हणतो, "अरे यशोदा, तू नानाचं टेन्शन नको घेऊ. मी सेट केलंय सगळं. होईल सगळं फोनवर मॅनेज." अवनी म्हणते, "काय रे राजा, असं कसं तू फोनवर मॅनेज करतो रे सगळं? कामावर जा बरं. उगाच मला कंपनी द्यायची म्हणून घरी नको बसू. तुझी ड्युटी पहिल्यांदा." यशोदा लगेच म्हणतो, "बरोबर आहे तुमचं, करेक्ट आहे तुमचं. काय रे राजा, कंपनी जरी तुझी असली ना, तरी जावं लागतं बाबा कामाला. तू जा." प्रेक्षकांनो, अवनीला थोडं पण कळत नाही का, आता याची स्वतःची कंपनी असती तर हा अशा परिस्थितीत राहिला असता का? राजा आता कारणं देत असतो आणि म्हणत असतो, "हां, तसं आहे मला महत्त्वाचं काम. जातो मी महत्त्वाच्या कामाला जातो. आलो. धन्या चल रे, मी आज नाही आहे बरं का जेवायला." असं म्हणून या राजाला काढलं बाबा घराच्या बाहेर. आता त्या पिशवीकडे पाहत जात असतो बरं का राजा. पण आता यशोदा शेवटी ती पिशवी आता उचलतो बरं का प्रेक्षकांनो. आणि जाता बघा आता काय गंमत घडते. इकडे आता A1 गॅरेजमध्ये काय तमाशा चालू आहे पहा. A1 गॅरेजमध्ये आता ती लोन देणारी मुलगी येणार आहे ना, आता हा समजतोय तसं काही नाहीये बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे ती मुलगी जी आहे ना, ती पायलच आहे. याला असं वाटतं की खरंच लोन देणारीच कुठलीतरी हाय-फाय पोरगी येणार आहे. आता तो त्याच्या त्या पार्टनरला सांगत असतो, "अरे, आपल्याकडे ना आज येणार आहे कोणीतरी." आणि आपला राजा काय म्हणतो माहिती ना आपल्याला? तेवढ्यात त्याचा पार्टनर म्हणतो, "हां, ते होप लई तोपचीच आहे ना. अहो, सकाळपासून 4 वेळेला ऐकून झालं शेठ." लगेच पाण्या म्हणतो, चल कामं कर आणि माझी फाईल नीट ठेव. ते डॉक्युमेंट ठेवले ना सगळे, आधार कार्ड वगैरे ठेवलं का?" मग तो मुलगा विचारतो त्याचा पार्टनर, "कोण येणार आहे?" त्यावर आता हा पाण्या म्हणत असतो, "अरे आपलं नशीब बदलणारी मॅडम येणार आहे. अरे सीनियर मेकॅनिकचा मालक बनवायला येणार आहे मला ती मॅडम. आणि तुला पण बरं का, सीनियर मेकॅनिक बनवायला येणार आहे." आणि तेवढ्यात तिथे पायल आली आहे. पायलने तिच्या चेहऱ्याला मास्क वगैरे लावलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि अशी फाईल वगैरे घेऊन आली आहे, छत्री घेऊन आली आहे, जीन्स वगैरे घालून आली आहे. त्यामुळे ती पाण्याला काही ओळखू येत नाही बरं का. पाण्या आल्या तिचं स्वागत करतो आणि म्हणतो, "या ना मॅडम या. नमस्कार मॅडम नमस्कार. या बसा." आता त्या गॅरेजमध्ये एक तुटका-फुटका सोफा आहे. त्याच्यावर त्याने असं एक बेडशीट अंथरलंय आणि तो आता म्हणत असतो पायलला, "बसा ना मॅडम बसा." पायल इंग्लिशमधनं पाणी मागते त्याला. यांना कळत नाही. मग ती मराठीत म्हणते, "पाणी आणा पाणी." मग लगेच आता तिचं स्वागत होतं, पाणी-बिणी देतो तो. पाण्या म्हणत असतो, "घ्या पाणी घ्या मॅडम, फिल्टरमधलं पाणी आहे, घ्या." आता ती पायल इतकी ॲटिट्यूड देते, तिथे जाऊन हात धुते. आता ती पायल हातबीत धुते तिथे आणि उगाच ॲटिट्यूड देत असते इंग्लिशमधनं. "इट्स व्हेरी पोल्युशन, इट्स व्हेरी अनहायजेनिक, सो दॅट्स वाय." आता त्यांना काही कळत नाही काय बडबडते. पाण्याच्या हाताखालचा मुलगा म्हणतो, "काय बोल राहिली दादा?" पाण्या म्हणतो, "इंग्लिश बोल राहिली." तो मुलगा म्हणतो, "काय बोलू राहिली इंग्लिश, पण समजून नाही राहिलं ना." पाण्या म्हणतो, "जाऊ दे रे, आपल्या काय करायचं. ओ मॅडम, तुम्ही ते लोन देणार आहे त्याचं आपण बोलायचं का?" पायल म्हणते, "हो देणार आहे, तुम्हाला लोन देणार आहे. या बसा. जवळ या ना." अशी ती म्हणायला लागते. तेव्हा पाण्याला जरा डाऊट येतो बरं का तिच्यावर, आणि एवढाच तो सीन दाखवलाय यांचा. इकडे आता अवनी यशोदाला म्हणत असते या सीनमध्ये, "यशोदा, मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं. माझ्या नोकरीचं काही बघता येईल का हो तुम्हाला?" "नाही म्हणजे माझ्याकडे माझं आता डिग्री आणि सर्टिफिकेट नाहीये, पण यशोदा मी खूप चांगली आर्किटेक्ट आहे हो." त्यावर यशोदा म्हणतो, "अहो विश्वास आहे मला, चांगलंच काम करत असणार तुम्ही." अवनी म्हणते, "तुमचा आहे विश्वास, पण कोणी ओळखीचं नसेल तर कोण विश्वास ठेवणार माझ्यावर? कशी मी नोकरी करणार ना?" यशोदा म्हणतो, "अहो तुम्ही तुमचं काम सुरू करा. तुमचं काम पाहिल्यावर लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतील." धन्या म्हणतो, "करेक्ट बोलतोय यशोदा." अवनी म्हणते, "हो, पण यशोदा मला तसा चान्स मिळायला हवा ना. तुम्ही एखादा जॉब बघता का तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात? म्हणजे बघा ना एखादी जागा असली तर. मी करेल तिथे काम. म्हणजे किती दिवस मी असं घरी बसून राहणार ना? बरं नाही वाटत ना ते." यशोदा म्हणतो, "तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेऊ लागल्या घराचं? मी बोलतो, बघतो तुम्हाला असली कुठे जागा तर सांगतो तुम्हाला." असं म्हणून यशोदा आता ते उपम्याची डिश आतमध्ये ठेवून देतो. तेवढ्यात धन्या त्याला म्हणतो अवनीला, "वहिनी, तुम्ही ऑनलाईन टाकून बघा ना काही." अवनी म्हणते, "अरे ऑनलाईन कसं टाकू? सर्टिफिकेट नाही आहेत ना माझ्याकडे. मग त्याशिवाय ऑनलाईन कसं करणार ना अप्लाय आपण?" आता धन्या म्हणतो, "हो बरोबर आहे. पण वहिनी कोणीतरी असेलच ना मायकाला या भारतात. ते म्हणजे कोणीतरी तुमच्या टॅलेंटला महत्त्व देईल कागदपत्राशिवाय." त्यावर अवनी म्हणते, "बरोबर आहे बाबा तुझं. बघते ऑनलाईन अप्लाय करून बघते." तेवढ्यात यशोदा येतो आणि म्हणतो, बाबा, धन्या, हे नॉलेज आणि टॅलेंट हे 2 शब्द तू पण लक्षात ठेव बरं का." लगेच धन्या म्हणतो, यशोदा, मी रेग्युलर जात असतो बरं का कॉलेजला. नेहमी उपस्थिती असते माझी रेग्युलर.
त्यावर यशादा म्हणतो हो का, मग आज कॉमन ऑफ आहे वाटतं, ठीक आहे आलोच, असं म्हणून आता यशादा निघून जातो. अवनी म्हणते काय रे, खरंच ऑफ आहे तुझा. आता यशादा त्याची पिशवी घ्यायला पुन्हा येतो बरं का प्रेक्षकांनो. आणि राजाने ज्या पिशवीत ते कागदपत्र ठेवले ना, ते लग्नाचं सर्टिफिकेट, तीच पिशवी यशादा घेऊन जाता जाता याला चिडवतो, टॅलेंट ना धन्या, टॅलेंट बरं का. यशादाला आता धन्या म्हणतो, ए दादा असं बघू नको, माझ्याकडे खरंच टॅलेंट आहे बरं का. आता यशादा निघून जातो आणि अवनी धन्याला म्हणते चल आपण आता चहा करू. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात मंडळी. आता यशादा निघालेला असतो छत्री घेऊन, तेव्हा हे अण्णा तिथेच बसलेले असतात, पुन्हा दारू पित असतात. यशादा त्यांना म्हणतो काय अण्णा, आता तरी कमी करा ना. अण्णा म्हणतो हा बरोबर आहे तुझं, कमी करायला पाहिजेच म्हणा. नाही म्हणजे मलाही त्रास, तुम्हालाही त्रास, सगळ्यांनाच त्रास, नाही म्हणजे कमी करायला पाहिजे. अण्णा काहीतरी तिसऱ्याच विषयावर बोलत असतो बरं का प्रेक्षकांनो. यशादादा म्हणत असतो एवढं तुम्हाला कळते तर कमी करा ना मग. अण्णा म्हणतो अरे तो सलून नाही उघडू राहिला ना पण. यशादा म्हणतो ओ अण्णा, मी का दाढीबद्दल बोल राहिलो का. अण्णा मुद्दामच विषय बदलत असतो बरं का आणि म्हणत असतो ए बाबा, बोट दाखवण्यासारखा विषय आहे का हा, काय फरक पडतोय, कुठल्या कुठे बोलायला लागतो अण्णा. तेव्हा यशादा म्हणतो जाऊ द्या मला नाही बोलायचं तुमच्याशी काही, जाऊ द्या मी चाललो. अण्णा म्हणत असतो अरे ऐक ना बाबा ऐक. यशादा आता छत्री उघडतो आणि निघून जातो आणि म्हणतो मला नाही बोलायचं अण्णा. अण्णा म्हणत असतो अरे यशा थांब जरा, मन मोकळं कर रे. गंमत करता अण्णा त्याची आणि म्हणतात यशा अरे थांब रे बाबा. यशादा गेल्यावर अण्णा मनाशीच बडबडत असतो, काय मी बोल राहिलो, काय हा बोलू राहिला, गंमतच आहे सगळी. काही असो पण लेकरं चांगले आहेत माझे, खूप चांगले आहेत आणि चांगलं काम करतात, असं तो अण्णा मनाशीच बडबडतो. असो तर आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला बरं का प्रेक्षकांनो. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत यशादाला राजाचे लग्नाचे पेपर सापडतात आणि त्याला कळतं की राजाने अवनीसोबत फसवून खरं लग्न केलंय. पण आता राजा म्हणत असतो यशादाला नाही रे यशादा, मी त्यांना ठरवून असं फसवलेलं नाहीये. आता यशादा त्याला ओरडून म्हणतो राजा कसं आहे ना, तू हे लग्न केलंयस ते खरं आहे, तू बाईचा आशीर्वाद आणलायस घरामध्ये आपल्या, पण हा आशीर्वाद नाहीये रे बाबा, हा शाप ठरणार आहे. जग आता या शापासोबत कसं जगता येतं ते, असं तो त्याला बोलतो आणि नाराज होतो त्याच्यावर आणि त्याला कानाखाली पण मारतो बरं का राजाला. प्रेक्षकांनो आता उद्याचा भाग इंटरेस्टिंग असेल अशी आशा करूयात. बघूयात आता पुढे मालिकेत काय काय घडणार आहे. तुम्हाला रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा दररोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी. चला तर मग आजचा हा रिव्ह्यू अगदी डिटेल दिलाय बरं का. नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटा उद्या पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर.